हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक बघणार आहोत. ओके. तो टॉपिक असेल आपला रेंडरिंग अँड ॲडव्हान्स रेंडरिंग. रेंडरिंगमध्ये काय असतं, बेसिकली आपण एक रिअलिस्टिक व्ह्यू किंवा एखाद्या मॉडेलची किंवा इंटेरियर डिझाईन असेल. मोस्टली आपण 3ds मध्ये इंटेरियर डिझाईन वगैरे करतो. तर तुम्हाला त्याची एक रिअलिस्टिक इमेज वगैरे क्रिएट करायची असते त्या ऑब्जेक्टला किंवा त्या जो तुम्ही मॉडेल वगैरे क्रिएट केलेला असेल त्याची रिअलिस्टिक इमेज तुम्हाला हे करायची असते, रेंडर करायची असते. ओके. त्याचे जे मटेरियल वगैरे अप्लाय केलेले असते ते जसेच्या तसे मटेरियल तुम्हाला इमेजमध्ये शो होतात. त्याचा एक रिअलिस्टिक इफेक्ट तुम्हाला शो होतो. मग त्याच्यासाठी आपल्याला काही रेंडर सेटअप आहे, त्याच्या काही सेटिंग आहेत, ते आपल्याला एक डिटेलमध्ये आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर त्या इफेक्ट वगैरे शो करण्यासाठी आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल मी काय करतो, एक मॉडेल या ठिकाणी क्रिएट करून घेतो. ओके. असा एक बॉक्स घेतो मी. बॉक्स घेतल्यानंतर याला एडिट पॉली अप्लाय करतो. कन्वर्ट टू एडिट पॉली. पॉलिगॉनला सिलेक्ट करतो. हे सरफेस जे असतील ते मी डिलीट करून टाकतो. डिलीट केल्यानंतर याला सिलेक्ट केलं, शेल अप्लाय करतो, याला मॉडिफाय शेल CHELL शेल मॉडिफायर अप्लाय करतो. याला थिकनेस वगैरे काहीतरी आपण याची इन्क्रीज वगैरे करून घेऊया. आउटर असेल, इनर असेल. ओके. याचं एक मॉडेल या ठिकाणी क्रिएट केलेलं आहे. ओके. तर याला मी आता काहीतरी एखादं मटेरियल वगैरे अप्लाय करतो, त्याचा इफेक्ट आपल्याला एक रिअलिस्टिक शो करण्यासाठी रेंडरिंगमध्ये. ओके. रेंडरिंगमध्ये आपल्याला इफेक्ट एक रिअलिस्टिक शो करायचा असेल तर आपण त्याच्यासाठी आपण इथं हे करणार, एक मटेरियल क्रिएट करतो मी. इथं आलो मी, एक मटेरियल क्रिएट करून घेतो. ओके. मटेरियल क्रिएट करण्यासाठी आपण एक इथे येतो मी. जनरल मटेरियल मध्ये आलो, बीट मॅप. या ठिकाणी डिफ्यूज थ्रू घेऊ. वूडचं मटेरियल घेतो. हा वूडचं मटेरियल घेतलेलं आहे मी. आता याच्यावरती अप्लाय करतो. ऑब्जेक्ट सिलेक्ट आहे, त्याला असाइन करतो आणि शो करतो. असं इथं टूलचा इथं शो होत आहे. त्याची स्केल वगैरे तुम्ही चेंज वगैरे करू शकता. याची स्केलिंग तुम्ही या ठिकाणी कमी जास्त करू शकता. तर असा इफेक्ट आपल्याला या ठिकाणी शो होत आहे. तर ह्याची आपल्याला एक रिअलिस्टिक इमेज क्रिएट करायची आहे, किंवा हा मटेरियल अप्लाय कसं म्हणजे इमेजमध्ये कसं दिसणार आहे ते आपल्याला बघायचं असेल. ओके. तर त्यासाठी मी काय करतो, ह्याला सेट करतो. ओके. तर हे आपलं मटेरियल सेटअप झालेलं आहे. सपोज हा मॉडेल आपलं क्रिएट झालेलं आहे पूर्ण. तर ह्याला मला ह्याची रिअलिस्टिक व्ह्यू बघायचा आहे किंवा इमेज बघायची असेल, त्यासाठी मला रेंडरिंग पहिल्यांदा व्हिडिओची रेंडर सेटअप मला करून घ्यावं लागेल. ओके. मी इथं आलो, रेंडर सेटअप. रेंडर सेटअपला क्लिक केल्यानंतर, ओके, रेंडर सेटअपला क्लिक केल्यानंतर रेंडर सेटअप. ओके. रेंडर सेटअप ही टॅब या ठिकाणी तुम्हाला शो होत आहे. इथं तुम्हाला काही सेटिंग करायची आहे. ओके. तुमचं जे प्रोडक्शन असणार आहे रेंडरिंग, तो मोड ऑन असेल तुमचं. इथं प्रेसेटमध्ये काही सिलेक्ट करायचं नाही. तुमचं जे रेंडर असणार आहे व्हेरी 5 अपडेट, ओके, हे रेंडर असणार आहे. इथं काही चेंज करायची गरज नाही तुम्हाला. आता इथे तुमच्या कॉमन सेटिंग आहेत. ओके. तर कॉमन सेटिंगमध्ये मी फर्स्ट ऑफ ऑल काय करेल, जे आउटपुट साईज असेल त्याला सिलेक्ट करेल, एच डी व्हिडिओ. ओके. त्याची क्वालिटी मी एच डी व्हिडिओमध्ये मला पाहिजे इमेजची. ओके. बाकीच्या सेटिंगला आपण काही करणार नाही. असाइन रेंडर आहे, हे बघूया. असाइन रेंडर आपली स्कॅन लाईन आहे. ओके. त्याच्यामध्ये पण मी काय करतो, जे डिफॉल्ट आहे ते कशाला तशी ठेवा आपण.
त्यानंतर इथं आलो मी व्हेरेमध्ये. इथं फ्रेम बफर हे दोन्ही चेक केलेलं असायला पाहिजे. इथे मी येतो बकेट घेतो, टाईप मध्ये बकेट वगैरे मी घेतलेला आहे या ठिकाणी. ओके. व्हेरी टाईप डिफॉल्ट. त्यानंतर आपण GI मध्ये आलो. इथं ब्रूट फोर्स ओके प्रायमरी इंजिन असेल आपलं. मी या डिफॉल्ट जी सेटिंग आहे त्याला एक्सपर्ट ॲडव्हान्स करू शकतो. ॲडव्हान्स करतो मी त्याला. ओके. ॲडव्हान्स केल्यानंतर तर सेटिंगमध्ये येतो. इकडं बाकीचं काय मी ह्याला हे करीत नाही सेटिंगला. सेटिंगमध्ये आलो ते ट्रँग्युलेशनच राहू दे तुम्ही, जो आपला रेंडरचा इफेक्ट असणार आहे. इथं पण ॲडव्हान्स वगैरे केलेला आहे. ओके. सेटिंग झाल्यानंतर आता लास्ट जो असेल आपला, बेसिकली आपल्याला रेंडरचे एलिमेंट या ठिकाणी ऍड करायचे असतील. इथं नंबर ऑफ एलिमेंट असतील, जसे तुम्हाला रिक्वायरमेंट असेल तुम्ही तसं यूज करू शकता. बेसिकली मी काय करतो, ऍड मध्ये जातो. तर बेसिकली मला व्हेरी डिनॉयझर पाहिजे. नॉईज वगैरे तुम्हाला याच्यामध्ये रिमूव्ह करायचे असतील तर व्हेरी डिनॉयझरला ऍड करतो फर्स्ट ऑफ ऑल. व्हेरी डिनॉयझर ऍड केल्यानंतर आणखी मला काही एलिमेंट ऍड करायचे असतील. व्हेरी लाइटिंग ओके, व्हेरी लाइटिंगला ऍड करतो. जस्ट व्हेरी रॉ शॅडो, मला शॅडो वगैरे इफेक्ट या ठिकाणी शो करायचा असेल ओके, तुम्ही व्हेरी रॉ शॅडो ओके करतो. तर असे मी हे एलिमेंट पूर्ण सिलेक्ट केलेले आहे. त्यानंतर मला याचं रेंडर करायचं आहे. ओके. आता ही मला इमेज रेंडर करायची आहे. मी इथं रेंडरला सिलेक्ट करेल जस्ट. हा, एक राहिलेला आहे आपलं. या ठिकाणी आपण लाईट वगैरे दिलेली नाही, त्याच्यामुळे तो तुम्हाला शो होणार नाही. तर मी फर्स्ट ऑफ ऑल काय करतो, एक ओमिनी टाईप लाईट घेतो, टॉप मध्ये जातो. लाईटचा इफेक्ट शो केल्याशिवाय आपल्याला तो इथे शो होणार नाही. स्टँडर्ड ओमिनी लाईट घेतो. ओके. नंतर आपण पर्स्पेक्टिव्ह मध्ये जाऊया. इथे आलो, लाईट मूव्ह करून घेऊ असं. ओके. ओमिनी लाईट घेतली आहे. आता लाईटचा इफेक्ट आपल्याला रेंडर मध्ये शो होईल. ओके. तुम्ही इथं काय करतो, आता रेंडर सेटअपला क्लिक केलं. आपल्या सेटिंग आहेत की नाही एकदा आपण चेक करून घेऊया. कॉमन मध्ये आलो, HD ओके, व्हेरी बकेट, GI, ब्रूट फोर्स, ॲडव्हान्स सेटिंग, ॲडव्हान्स ट्रायंग्युलेशन ओके, रेंडर एलिमेंट ओके. मी आता रेंडरिंग स्टार्ट करतो. ही रेंडरिंग अशा प्रकारे आपली स्टार्ट झालेली आहे. आपण त्याला टाइम वगैरे करणार आहे. रेंडरचं आपल्या इथं रिअलिस्टिक मध्ये या ठिकाणी शो होणार आहे. तुम्हाला आउटरच्या जर इफेक्ट वगैरे दाखवायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्ही दुसऱ्या पण लाईट वगैरे जे आहेत, विहिरीच्या लाईट वगैरे आहेत, ते तुम्ही शो करू शकता. मी फक्त इंटेरियरसाठी केलेलं होतं. तो मिनी लाईटचा इफेक्ट मला इंटेरियर आतमध्ये पाहिजे होता मॉडेलच्या, तर मी तसा इफेक्ट घेण्यासाठी मी ओमिनी लाईट फक्त त्या ठिकाणी प्लेस केली होती. मला बाहेरचं एक्सटेरियरचं काय पाहिजे नव्हतं. ओके. तर तुम्ही अशा वेगवेगळ्या रेंडर सेटिंग वगैरे करू शकता. आणि जी तुमची रिअलिस्टिक इमेज असेल
ती तुम्ही अशी क्रिएट वगैरे करू शकता. तर आपण रेंडर होऊ देऊ पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर. नेक्स्ट फ्रेम ऑन आहे. पूर्ण डिनॉइजिंग आता रेंडर एलिमेंट जो आपण ऍड केलेला होता तो आता वर्क करत आहे. त्याचा जे नॉईज वगैरे असतील तुमच्या इमेजमध्ये तर तो त्याला रिमूव्ह करतो. तसं आपण डिनॉइजचा त्याच्यासाठी आपण यूज करू शकतो. पूर्ण प्रोसिजर होऊ देऊयात एकदा, म्हणजे आपल्याला इमेज वगैरे सेव्ह करण्यासाठी उपयोगी होईल. इमेज पण आम्ही सांगून देतो याच टॉपिकमध्ये की रेंडर जी इमेज असते ती आपल्याला रेंडर इमेजची फाईल आपण कशी सेव्ह करणार आहोत. ओके, याच्यामध्येच आपण तो टॉपिक एक्स्ट्रा मध्ये त्याच्यामध्येच कव्हर करणार आहोत. थोडा वेळ लागतो रेंडर होण्यासाठी वेळ लागत असतो. जशा वेगवेगळ्या क्वालिटीचे आपण मटेरियल वगैरे यूज करतात तर तसं ती रेंडर इमेजला रेंडर व्हायला वेळ लागत असतो. आपण जो वुडनचा जो मटेरियल यूज केलं होतं या ठिकाणी, तर तुम्हाला तो इफेक्ट इंटरनल जे वुडन असतं कट केलेलं तशा टाईपमध्ये त्यानं तो इफेक्ट त्या ठिकाणी शो केलेला आहे. ओके, रेंडरला थोडा वेळ लागतोय. पूर्ण रेंडर झाल्यानंतर आपण ही इमेज सेव्ह करून बघूया. त्यानंतर तुम्ही त्याच्यावरती फोटोशॉपमध्ये वगैरे वर्क वगैरे पण करू शकता. त्याला एडिटिंग वगैरे करायचं असेल तुम्हाला. वेगवेगळे इफेक्ट वगैरे तुम्ही याच्यामध्ये शो करत असता. ओके, इमेज आपण रेंडर वगैरे होऊ देणार आहात या ठिकाणी. अशा प्रकारे आपला रेंडर इमेज या ठिकाणी झालेली आहे. आता ही इमेज सेव्ह कशी करायची ते आपण लगेच बघूया. इथं आलो मी. ओके, फाईल नेम असेल इथं आपलं काही ना काहीतरी नेम आपण चेंज करू या ठिकाणी. रेंडर रेंडर इमेज. ओके, सेव्ह टाईप इथं फाईल फॉर्मॅट असेल तर मी या ठिकाणी घेतो. फाईल फॉर्मॅट असेल मी PNG घेतो सपोज. लास्टचं टेम्पलेट या ठिकाणी सिलेक्ट करतो. ओके, आणि इथं मी सेव्ह करून देतो या इमेजला पिक्चर्स मध्ये. ओके, ती इमेज त्या ठिकाणी सेव्ह झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही रेंडरिंग करू शकता आणि वेगवेगळ्या इमेज वगैरे क्रिएट करू शकता फ्रेंड्स. ओके, तर तुम्ही व्हेरियाचा यूज करून अशा प्रकारे रेंडर इमेज क्रिएट करू शकता. ओके, सो थँक्यू फ्रेंड्स.